हॅलो, आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता. तशी तर मी काल सगळी तयारी करून घेतलेली होती. पण 5 झाडांच्या डहाळ्या राहिलेल्या होत्या. मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होत्या. पण त्या कोणकोणत्या झाडांच्या डहाळ्या आहेत मला तेच समजत नाही. त्यामुळे जवळच्या झाडांच्या डहाळ्या घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि पूजा मांडायला घेतली. आणि खरं तर मला आज साडीसुद्धा घालायची होती. पण जर घरामध्ये लहान मूल असेल तर स्वतःला आवरणं तर सोडून द्या, साडी घालणं तर होतच नाही. त्यामुळे लवकर लवकर तयार झाले कशीबशी आणि पूजा मांडायला घेतली. आणि मला सुंदर अशी सोबर सुटसुटीत एकदम पूजा मांडलेली आवडते. त्यामुळे छान अशी पूजा मांडून घेतली. पूजा आवरल्यानंतर अमितने असा भांगामध्ये कुंकू भरलेला होता आणि त्यांना मी हा डायलॉग बोलून दाखवला. एक चुटकी सिंदूर तुम क्या जानो अमित बाबू. हा डायलॉग म्हटल्यानंतर आम्ही खूप हसलो होतो. त्यानंतर म्हटलं खिचडी बनवून घेऊया, कारण भूक खूप लागलेली होती. आज उपवास होता. खिचडी खाऊन घेतली आणि संध्याकाळी दत्त मंदिरमध्ये गेलेलो होतो. आज खूप छान दिवस होता. आज दत्त जयंतीसुद्धा होती, अन्नपूर्णा जयंती आणि रेणुका देवीची यात्रासुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे आज खूप छान दिवस होता. म्हटलं मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया. मंदिरमध्ये गेले, दर्शन घेतलं. तिथे कीर्तन पण सुरू होती आणि नंतर मग घरी आले. आरती राहिलेली होती, आरती करून घेतली आणि नंतर उपवास सोडून जेवण करून घेतलं.